नमस्कार मंडळी, तर आपला येवला पैठणीमध्ये स्वागत आहे। तर चला तुम्हाला दाखवतो आपली पैठणी साडी कशी तयार होती। ती पण दुनिया बॉर्डर राहणार आहे। तर आपल्याकडे आहे ही ट्रिपल मुनिया टिश्यू साडी। तर तुम्ही काम बघू शकता, हे काम चालू आहे आपल्या साडीचं आणि हा वर्क आहे सिल्क बाय टिश्यूचा वर्क येणार आहे साडीवर। सिल्क बाय टिश्यूचा वर्क येणार आहे। पूर्णपणे साडी अशी हाताने तयार केली जाते। कुठल्याही प्रकारचा असा मशीनचा उपयोग होत नाही आपल्या हँडलूम पैठणीमध्ये। तर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की पैठणी साडी दोन्ही मशीनचा उपयोग होतो, तर हे सगळं खोटं आहे। आपल्याकडे फक्त येवला पैठणी फक्त हँडमेड आहे आणि पूर्ण हाताने काम केलं जातं येवला पैठणीचं। तर त्या येवला पैठणीमध्ये कुठल्याही प्रकारचा मशीनचा उपयोग होत नाही आणि तुम्ही आपला हँडलूम बघू शकता। तर कुठल्याही प्रकारचा असा मशीन वगैरे लागेल नाही आपल्या हँडलूमला। आणि तुम्ही मागं पण बघू शकता, हे आपला सिल्क आहे, सिल्कचे धागे आहे। आणि या इकडं मी तुम्हाला दाखवतो अजून ही साईडला अशी ट्रिपल मुनिया बॉर्डर असते। तर ही ट्रिपल मुनिया बॉर्डर आहे। या अशा दोन मुनिया आहेत आणि याच्या पुढे एक मुनिया आहे ती। आणि जरी अशी आपली गोल्डन जरी येते, म्हणजे आपला सोन्याचा कलर कसा राहतो, सोन्याचा टाईप राहते ही गोल्डन जरी। तर अशा प्रकारचे आपल्याकडे पैठणी आहे। ही एक आहे ऑल ओव्हरची पैठणी। तर तुम्हाला याचा रिव्ह्यू मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन। तर अशाच प्रकारचे आपल्याकडे नवीन नवीन साड्या तयार होत राहतात। तर अशाच तुम्हाला नवीन नवीन साड्या बघण्यासाठी आम्हाला संपर्क करा। आणि जर तुम्हाला किंमत वगैरे जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आम्ही तुम्हाला हा असा साडीच्या प्राईसचा व्हिडिओ एक असा बनवून आम्ही टाकू, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साडीची किंमत वगैरे सगळं कळलं आमच्या चॅनलवर। तर आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, लाईक करा, म्हणजे आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ तयार करत राहू। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।